लग्नाची गोष्ट. कुसुम 15 वर्षाची होती तेव्हा तिच्या आईसोबत या घरात पहिल्यांदा आली होती. त्या दिवशी कमलाबाईंची तब्येत थोडी नरम गरमच होती. त्यांनी तिला कामात थोडी मदत होईल म्हणून सोबत आणलं. तेव्हापासून ती मेहताकडे आईला मदत म्हणून वरचेवर कामाला येऊ लागली आणि आता ती कायमस्वरूपी स्वयंपाक करायच्या कामाला मेहताकडे येत होती. मेहता हे 50 इकडे झुकलेले दाम्पत्य होते. दक्षिण मुंबईमध्ये राहत होते. श्रीयुत शरद मेहता हे होलसेल कपड्याचे व्यापारी होते, तर श्रीमती रागिनी मेहता ही गृहिणी होत्या. अधूनमधून सामाजिक कामात त्या भाग घेत असत. त्यांना राजेश आणि रूपा अशा 2 मुली होते. रूपाचे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते, तर राजेशचे शिक्षण पूर्ण होऊन तो वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत होता. गिरगावसारख्या ठिकाणी त्यांचे 6 बेडरूम हॉल किचन असलेले छानसे घर होते. कमलाबाई त्यांच्याकडे बरेच वर्षापासून स्वयंपाक करायला होत्या. सकाळची न्याहारी, दुपारचा स्वयंपाक, संध्याकाळी पुन्हा चहा ते रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांच्या घरातच राबत असत. वरच्या कामाला एक गडी होता. कमलाबाईचे वय तसे फार झाले नव्हते. त्यांची तब्येत वरचेवर बिघडत होती. अधूनमधून त्यांना कधी ताप यायचा तर कधी अंग दुखायचं. कंबर आणि गुडघेदुखी तर त्यांना आधीपासूनच होती. अलीकडे काम करायला अजिबात अवसान नसायचं. खाण्यावरची वासना उडून गेली होती, त्यामुळे अशक्तपणाही खूप आला होता. आजाराचं कारण नक्की कळत नव्हतं. मेहता दाम्पत्य, मेहता कुटुंब तिचा औषध पाण्याचा सगळा खर्च करत होते, पण त्यांना काही यश येत नव्हतं. त्यांना आराम मिळावा म्हणून कुसुम त्याच्या जागी काम करायची. कमलाबाई खूप काळजीत असायच्या. त्यांच्या मागे त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं कसं होईल ही काळजी त्यांना आजारातून बरं ही होऊ देत नव्हती आणि मरूही देत नव्हते. कुसुम कमलाबाईंची एकुलती एक मुलगी. दिसायला अगदी सुंदर, गोरा, वर्ण थोडासा गोल चेहरा, बोलके डोळे, चापेकळे नाक, लांबसडक केस असे कुठल्याही श्रीमंत घरात शोभेल असे तिचं सौंदर्य होतं. आणि आता नुकतंच तिने तारुण्यात प्रवेश केला होता, त्यामुळे तिचे सौंदर्य अजूनच उभारून दिसत होतं. कुसुम दिसायला सुंदर होतीच, पण स्वभावानं शांत आणि मनमिळाऊ होती. स्वतःच्या परिस्थितीची जाणीव असलेली, त्यामुळे तिने 10वी झाल्यानंतर पुढचं शिक्षण न घेता आईला आराम देऊन मेहताकडे काम करायला सुरुवात केली. आईकडून गुजराती पद्धतीचा स्वयंपाक फारच कमी वेळात ती शिकली होती आणि थोडी मोडकी-तोडकी गुजराती भाषा पण तिला बोलायला जमत होती. कमलाबाईंना वाटत होतं की एकदा तिचे हात पिवळे केले की ती मरायला मोकळी. तिचा बाप ती लहान असतानाच कामावर जाताना शॉर्टकट म्हणून स्टँडहर्ड रोड स्टेशन जवळ रेल्वे रुळावर ओलंडत असताना अपघात होऊन त्यांचं जागच्या जागीच निधन झालं होतं. धान्याच्या वखारीत हमालीचं काम करणाऱ्या तिच्या नवऱ्याला तो गेल्यानंतरही कसली मदत मिळाली नाही. मेहता कुटुंबाकडे ती कामाला होती म्हणून तिचं घर बऱ्यापैकी चालत होतं. गरिबीमुळे तिला इतर मुलीसारखीच हौसमौस आणि बापाचं सुख मुलीच्या नशिबी नाही, याचं तिला फार वाईट वाटायचं. तिला चांगला जोडीदार मिळावा आणि चांगल्या घरात ती सुखाने नांदावी. तिच्या नशिबी गरिबी तरी येऊ नये एवढीच काय ती इच्छा सतत तिच्या पिछा करत राहायची. रागिनी कमलाबाईच्या तब्येतीची वरचेवर कुसुमकडे चौकशी करत असत. मध्येच कधी वाटलं तर स्वतः कमलाबाईंना घरी भेटायला जात असत. त्यांची औषधे वगैरे काही कमी पडत नाही ना याची खात्री करून घेत असत. त्यांना लवकर बऱ्या होण्यासाठी धीर देत.
पण कमलाबाईंच्या तब्येत विषयी फरक पडत नव्हता. त्यांना 4 दिवस बरं वाटायचं, 4 दिवस अंथरूण धरायचं. डॉक्टरांनाही तिच्या आजाराचं नीटसं निदान नव्हतं होत. एक दिवस बोलता बोलता रागिणीला लक्षात आलं की कमलाबाईंना मुलीच्या भविष्याची चिंता आहे आणि तीच चिंता त्यांना आजारातून बाहेर पडू देत नाही. पण ती त्या बोलून दाखवत नाहीत. म्हणून स्वतःहून कमलाबाईंना म्हणाल्या, कुसुमची या लग्नाची अजिबात काळजी करू नकोस. तिला चांगला नवरा शोधून देईन आणि धामधुमीत तिचं लग्न करेन. तू फक्त लवकर बरी हो, असं तिला बोलून गेल्या. त्यांच्या बोलण्यानं कमलाबाईला थोडा धीर वाटला. मालकीणबाईंनी दाखवलेल्या आपुलकीने डोळे भरून आले. दोन्ही हात वर करून नमस्कार करीत तिने धन्यवाद म्हटलं. तेवढी काळजी मिटली की डोळे बंद करायला मोकळी होईल बाईसाहेब. सोन्या झाली की एवढंच आहे. आता काय करायचं? तिकट बंद कर. 6 मिनिटात झालं.